विधिमंडळ म्हणजे लोकशाहीचं मंदिर मानलं जातं. मात्र याच मंदिरात लोकशाहीचा सौदा सुरू असल्याचा आरोप होतोय. गडचिरोलीच्या राईस मिल्सना धमकवण्यासाठी, त्यांच्याकडून खंडणी उकळण्यासाठी लक्षवेधी उपस्थित करण्याची धमकी काँग्रेसच्या बड्या नेत्यानं दिल्याचा आरोप भाजपच्या परिणय फुकेंनी केलाय. परिणय फुकेंचा रोख नेमका कुणावर आहे? त्यांच्याकडे नेमके कोणते पुरावे आहेत? पाहूयात त्या संदर्भातला राजकीय शोलेचा हा स्पेशल रिपोर्ट. विधिमंडळात प्रश्न उपस्थित करण्यासाठी खंडणीचा धंदा? कोणत्या नेत्याकडून सुरू आहे लोकशाहीचा सौदा? सावध हेरण्यासाठी नेत्यांकडून एजंटची टोळी? ऑडिओ क्लिप करणार गद्दार नेत्यांचा पर्दाफाश. या सगळ्या प्रश्नांना जन्माला घातलं आहे ते भाजपचे विधान परिषदेचे नेते परिणय फुके यांच्या आरोपांनी. गडचिरोलीतल्या ठराविक राईस मिल विरोधात विधिमंडळात प्रश्न उपस्थित करण्याची धमकी देऊन काँग्रेसच्या बड्या नेत्यांच्या एजंटनी खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप परिणय फुकेंनी केला. गडचिरोली जिल्ह्यातील काही राईस मिल्स धारकांवरती राज्य शासनाच्या माध्यमातून काही त्यांनी चुका केल्या होत्या. त्यात 2022-23 मध्ये कारवाया झाल्या होत्या आणि त्या कारवाया परत करण्याची धमकी देऊन त्या कारवायाच्या संदर्भात परत LAQ लावून, परत लक्षवेध्या लावून तुमच्यावर आम्ही कारवाई करू किंवा तुमच्या आम्ही राईस मिल बंद करू, तुमच्यावर आम्ही ब्लॅकलिस्टिंगची कारवाई करू किंवा तुम्हाला करोडो रुपये जेलमध्ये टाकू, या प्रकारच्या धमक्या देऊन त्यांच्याकडनं पैशाची मागणी करण्यात आली. काँग्रेसच्या बड्या नेत्याचे एजंट्स आणि राईस मिल्सचे मालक यांच्यातल्या संभाषणाचे पुरावे ऑडिओ क्लिपच्या स्वरूपात हाती लागल्याचा दावा परिणय फुकेंनी केला. या संदर्भातले एका नेत्याचे जे उजवे हात आहे त्यांची ऑडिओ क्लिप आहे आणि त्यांचे जे डावे हात आहे त्यांची माझ्याकडे व्हिडिओ क्लिप आहे. मी माननीय फडणवीस साहेबांना ते दाखवले आणि त्यांनी सांगितलं की या संदर्भातलं फक्त सभागृहाला माहिती द्या, पण या संदर्भातलं जे आहे जोपर्यंत फॉरेन्सिक रिपोर्ट येत नाही, जोपर्यंत या संदर्भातली सखोल चौकशी होत नाही, तोपर्यंत कोणाचे नाव तुम्ही घेऊ नका. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की परिणय फुकेंनी मुख्यमंत्र्यांना पुरावा म्हणून दिलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं आहे तरी काय, ते देखील परिणय फुकेंकडूनच ऐकूया. नेमके त्या ऑडिओ क्लिपमध्ये तुम्ही ऐकली आणि काय मागणी करण्यात आली, कशा प्रकारचा संवाद आहे? नाही, त्यात की तुम्ही एकतर ते राजकीय आहे की तुम्ही या पक्षाचं काम काय केलं विधानसभेमध्ये किंवा असं काय केलं, तुम्ही याच्यासोबत का काम करता, तुम्ही त्याच्यासोबत काय काम करता, ही त्याच क्लिपमध्ये. आणि त्यात पैशाची मागणी त्यांनी केलेली आहे आणि त्यात आणखीन की याच्या पहिले याच प्रकारच्या लक्षवेधी लावण्याच्या संदर्भात जे होते त्या संदर्भात जो पैशाचा देवणघेवण झाला होता त्या संदर्भातचं त्या ऑडिओ क्लिपमध्ये सगळं संभाषण आहे. आता आमदार परिणय फुकेंच्या आरोपांमधला काँग्रेसचा बडा नेता कोण या प्रश्नांचा भुंगा तुमच्याही डोक्यात घोंगावू लागला असेल. या प्रश्नाचं थेट उत्तर दिलं नसलं तरी परिणय फुकेंनी सभागृहात बोलताना पुसटशी का होईना पण कल्पना दिली, तसे संकेत दिले. 2023 मध्ये तत्कालीन मंत्री त्यांनी या संदर्भात या ज्या काही स्पेसिफिक 3-4 राईस मिलच्या संदर्भात मी सांगतो यांना क्लीन चिट देण्यात आलेली आहे का, आणि काल या संदर्भातला प्रश्न LAQ खालच्या सभागृहात विधानसभामध्ये मांडण्यात आलेला आहे. त्या प्रश्न मांडण्याच्या दिवसाच्या 2 दिवसाआधीच्या काही ऑडिओ क्लिप, काही फोनवरच्या संभाषणाच्या, काही त्या या राईस मिलर्सच्या ऑफिसमध्ये काही एजंट टाईपचे जे लोक आहेत, जे हे प्रश्न का लावायचं नाही किंवा लावल्यावर काय होणार किंवा अशा प्रकारच्या धमक्या देण्याचं व्हिडिओ क्लिप माझ्याकडे आहे. ते मी आज माननीय गृहमंत्र्यांना, माननीय मुख्यमंत्र्यांना या संदर्भातली सूचना दिलेली आहे. राईस मिल संदर्भात विधानसभेत प्रश्न विचारण्यात आला होता असं वक्तव्य करून परिणय फुकेंनी नेत्याचा चेहरा शोधण्यासाठी क्लू दिला. राईस मिल संदर्भात प्रश्न विचारणाऱ्या नावांचा शोध घेतला असता नाना पटोलेंनी उपस्थित केलेल्या या प्रश्नानं सगळ्यांचंच लक्ष वेधलं. जसं भाग्यश्री फूड इंडस्ट्रीज आहे देसाईगंज वर्षाची, त्यांच्या अजून 2-3 राईस मिल आहेत. हे लोक काय करतात की जे इलेक्ट्रिक बिल जे दाखवतात ते इलेक्ट्रिक बिल त्या उष्णा राईस मिल असते त्याच्यातले दाखवतात, आपल्या या रॉ जो राईस होतो त्याच्यामध्ये दाखवत नाही. कारण तो तांदूळ आपल्याला चालत नाही, आपण उष्ण तांदूळ घेत नाही. परिणय फुकेंचा रोख नाना पटोलेंकडेच आहे का, या प्रश्नाचं ठोस उत्तर स्वतः परिणय फुके, नाना पटोले किंवा मुख्यमंत्रीच देऊ शकतात.
मात्र आरोपांबाबत छेडला असता नाना पटोलेंनी परिणय फुकेंना चिल्लरची उपमा दिली. मला त्या विषयावर आता बोलायचं नाही, तो माझा विषय पण नाहीये. त्याच्यामुळे या अशा चिल्लर लोकांच्या बद्दलची प्रतिक्रिया मी काही देणार नाही. त्याच्यामुळे वरच्या सभागृहामध्ये त्यावरची प्रतिक्रिया आमचे विरोधी पक्षाचे आमदार देतील. प्रश्न उपस्थित करण्याच्या अधिकाराचा खंडणी वसुलीसाठी वापर होत असेल तर लोकशाहीची ही हत्याच म्हणावी लागेल. परिणय फुकेंच्या आरोपांवर इतर आमदारांनी काय प्रतिक्रिया दिली तीही पाहूया. परिणय फुकेजीकडे काही पुरावे असतील तर ते देतील ना. त्या पुराव्याच्या आधारावर चौकशी झाली पाहिजे. जनतेने निवडून दिलेला कुठलाही लोकप्रतिनिधी असेल, लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी किंवा त्यामध्ये तडजोडी करून काही करत असेल तर तो कोणीही असू देत, त्याला सजा झाली पाहिजेत. परंतु त्यामध्ये त्यांनी पुरावे दिले पाहिजेत. लोकप्रतिनिधी स्वतः बोलले काय, कोणीतरी तिसरा बोलतो, चौथा बोलतो, कोण कोणाच्या जवळचा आहे, याच्यामध्ये काही तथ्य नसतं. परिणय फुके यांनी त्या ठिकाणी एका सीडीचा संभाषणाचा अहवाल देत त्या ठिकाणी अशा प्रकारचा आरोप विधिमंडळात केला आहे. जर त्या ठिकाणी याची सत्यता पडताळली, गृहराज्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीनं आश्वासन दिलं आहे त्यामध्ये हे खरं ठरलं तर विरोधी पक्षांना कुठल्याही प्रकारचा नैतिक अधिकार बोलायचा उरत नाही. त्यामुळं नाकाने कांदे सोलतायत हे पुन्हा एकदा सिद्ध होईल. प्रश्न असे असले पाहिजे जे सर्व समाजाशी निगडीत असले पाहिजे. कुणाला तरी टार्गेट करण्यासाठी प्रश्न विचारणं किंवा त्याला ब्लॅकमेल करण्यासाठी प्रश्न विचारणं, जर असे जर प्रकार घडले तर ते सर्व या विधानसभेचं आणि विधान परिषदेचं पावित्र्य नष्ट करणाऱ्या घटना आहेत असं मी मानतो. या बाबतीमधले कुठलीही हलगर्जी सहन केली जाणार नाही. कुठल्याही राजकीय पक्षाचे कोणी असू द्यात त्यांच्यावरती कडक कारवाई केली जाईल. आणि जर का अशा पद्धतीने कोणी ब्लॅकमेल करत असेल, कोणी ह्या जो काही अपव्यवहार चाललाय त्याचा कोणी गैरफायदा घ्यायचा प्रयत्न करत असेल त्यांच्यावरती देखील कडक कारवाई ही केली जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील कारवाईचं आश्वासन दिलंय. परिणय फुके यांनी आरोप केलेला आहे की विरोधकातल्या काही नेत्यांकडून जे आहेत ना ते प्रश्न विचारण्यासाठी पैसे दिले जात आहेत, एजंटगिरी चालू आहे. नक्की त्यांनी काही पुरावे मांडल्यात, त्याची चौकशी आपण करूया. पण आता सध्या फोकस वेव्हजवर करूया. 2005 साली देशाच्या संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे मागण्याचा प्रकार एका स्टिंग ऑपरेशनद्वारे समोर आला होता. 11 खासदारांवर कारवाई झाली होती. त्यात महाराष्ट्राचे 2 खासदार होते. 2 वर्षांपूर्वी तृणमूलच्या खासदार महुआ मोहित्रांवर सुद्धा असेच आरोप झाले होते. आता राज्यातले आमदार शंकेच्या घेऱ्यात आहेत. लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. नागरिकशास्त्रात आपण ही व्याख्या शिकलो. मात्र या लोकशाहीच्या मंदिराचा खंडणीसाठी वापर होत असल्याच्या आरोपात तथ्य असेल तर लोकप्रतिनिधींच्या मुखवट्या आड दडलेल्या खंडणीखोरांना अद्दल घडवायलाच पाहिजे. तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.